उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैवी। आमदार सतेज पाटील। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अवकाळी पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, मला वाटतं राज्यामध्ये गेले 8 दिवस हा अलर्ट होता। हा अलर्ट असताना सुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता। मला वाटतं कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आता 50% पूर्ण झाले असते। मुळात राज्य शासनानं ताबडतोबीनं कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं। म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे। म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रति किती कशा पद्धतीचे आहे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येते। आणि म्हणून आमची मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत। भुईमुग असू दे, सूर्यफूल असू दे, मक्का असू दे, उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत। अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं जमिनी खचलेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत। काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळे पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी माझनाळ असू दे, वेतवडे असू दे, या गावांमध्ये बर्गे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेली। म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट 10 दिवसापूर्वी होते, सिरियसली ज्या पद्धतीने शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते। आज शासन जागं झालेलं आहे, आजपासून पंचनामे करणार आहेत। आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं पंचनामे 100% करावे। आज पिकं हिरवी दिसली असली तरी 8 दिवसात ती पिकं राहणार नाहीत, कुजणार आहेत आणि म्हणून 100% नुकसान झालेलं आहे। सरसकट पंचनामे करावेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे, साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो। घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे। आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला, एखादं जनावर मृत्यू झालं, एखादं पूर्ण घर पडलं तर मायनस मध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं GR काढलेला आहे। परंतु 100% घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे, अंशतः घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे। आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की मायनस मध्ये अंशताचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब, कारण की तो काय आता तुमचे पैसे येईपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही। पूर्ण ज्याचं घर पडलं तो वेळ येणार आहे बांधायला, तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार। परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि म्हणून त्याला सानुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनस मध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे। आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातल्या रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल, नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाली नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल, या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत। कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत, केवळ राजकारणावर चर्चा होतात। विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची भूमिका आम्ही मांडत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे VB पाटील, RK पवार, शिवसेना उभाटा गटाचे संजय पवार, विजय देवने, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, आपचे संदीप देसाई, मंजित माने यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।